लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेसमध्ये खटके उडायला सुरुवात झाली। अशातच दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकरांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। पक्षातील विरोधकांविरुद्ध त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। बघूया एक रिपोर्ट। माझ्या पक्षातील लोकच माझ्या विरोधात। पक्षातील विरोधामुळेच पतीचा जीव गेला। आमदार प्रतिभा धानोरकरांचा खळबळजनक दावा। दोन 2019च्या लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर निवडून आले होते। त्यांचं निधन झाल्यानंतर चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली। खासदार धानोरकर यांनी मोदी लाट ताकदीने परतून लावली। हा पराभव भाजपला जिव्हारी लागला। त्यामुळेच की काय या मतदारसंघात भाजपनं आपलं लक्ष केंद्रित केलंय। या मतदारसंघात भाजपचे इव्हेंटवर इव्हेंट सुरू आहे। काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत कलह दिसून येतोय। खासदार धानोरकर यांच्या निधनानं आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याबाबतची सहानुभूतीची लाट या मतदारसंघात दिसते। मात्र ही लाट काँग्रेसमधीलच काही नेते अडू पाहतात की काय असा प्रश्न प्रतिभा धानोरकर यांच्या या वक्तव्यावरून पडतोय। आमच्या पक्षात अनेक लोक आहे की जे माझा विरोध सतत खासदार साहेब गेले तेव्हापासून करत आहे। या विरोधामुळेच आज माझ्या नवऱ्याचा सुद्धा जीव त्यांनी घेतला आणि माझ्याही मागे ते लागून आहे। पण एक जीव गेला, आता दुसरा जाणार नाही याची काळजी मी घेईल आणि हे करत असताना नक्कीच पक्षाचे जे ध्येय धोरण आहे, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय राहील। धानोरकरांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना यावर विचारला असता त्यांनी मौन बाळगणंच पसंत केलंय। मला माहिती नाही, मी आता दिल्लीवरून आलो, त्यांनी काय स्टेटमेंट दिलं ते मला माहिती नाही। म्हणणं आहे की पक्षातल्याच लोकांकडून टोकाचा विरोध झाला, त्याच्यामुळे पतीचा बळी गेला माझ्या आणि मला देखील त्रास होतोय आणि मी आता काळजी घेते की मी विचारून घेतो। तुमच्यामुळे मला माहिती मिळाली, मी त्यांना विचारून घेतो। दरम्यान लोकसभेची निवडणूक लढवायची आहे। पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल असं धानोरकर म्हणाल्यात। शिवानी वडेट्टीवार माझी प्रतिस्पर्धी नाही हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यासाठी त्यांनी दिल्लीही गाठली। तयारी तर मी तशी करतच आहे, कारण मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे। 6 विधानसभा या लोकसभेमध्ये आहे आणि एवढा मोठा मतदारसंघ हा वेळेवरती काही तयारी करण्यालायक नाही आहे। त्याच्यामुळे ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना नक्कीच पूर्वतयारी ही करावी लागते आणि त्या दृष्टीने साधारणतः या 8-9 महिन्यापासून सतत लोकसभेची तयारी करत आहे। पक्षश्रेष्ठींकडे मी एक उमेदवार म्हणून भेट घेतली, सचिवची भेट घेतलेली आहे। इच्छुक आहे म्हणून मी पक्षाला सांगितलेलं आहे आणि अशा वेळेस पक्षाचा निर्णय राहील जे राहील। मागणं आमचा अधिकार, पक्षाचं देणं न देणं हा पक्षाचा निर्णय आणि पक्षाचा आदर्श पालन करणं हा आमचं कर्तव्य आहे। वडेट्टीवार आणि धानोरकर यांचा पक्षांतर्गत वाद हा सर्वश्रुत आहे। ही दुही दिवसेंदिवस वाढते। मे 2023ला खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं। त्यानंतर अद्याप पोटनिवडणूक घेण्यात आली नाही। बलाढ्य भाजप विरोधात एकजुटीने लढण्याची गरज असताना काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फटका मवियाला बसू शकतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।